सोबत त्यांची भूमिका होती मात्र ते आले नाही, त्यानंतर त्याची टीका आणि आता भेट कसं बघताय? मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं. मग करावा, स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना. गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा,